मिसने जे सांगितलेलं ते म्हणती तेव्हा स्टोरी सगळी म्हणती ना तेव्हा मला बॅच मिळतो आणि स्टार मिळतो म्हणून मला शाळा आवडते. टीचर लोक असतात, खेळायला मिळतं, जेवायला मिळतं, भेळ बनवायला मिळते, अभ्यास करायला मिळतं. आजोबाई खूप छान शिकवतात, प्रेम करतात, लाड करतात. मला शाळा खूप आवडते. देखो देखो क्या वो पेड़ है. बारामतीतील मलगुंडे नगरमधील हे छानसे गुरुकुल, जेथे शिकणे मुलांसाठी आनंददायी प्रक्रिया आहे, गेली 11 वर्षे अखंडपणे मुलांना घडवत आहे. नर्सरीपासून इयत्ता 10वी पर्यंतचे हे गुरुकुल पंचकोशाधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वयवर्ष 3 ते वयवर्ष 8 या पायाभूत स्तरांसाठी पंचकोशाधारित अभ्यासक्रम भारत सरकारने आणला आहे. पंचकोश विकसन म्हणजे मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक असा सर्व स्तरातून सर्वांगीण विकास. असा पंचकोशाधारित कृतिशील अभ्यासक्रम शाळा गेली 11 वर्षे यशस्वीरित्या राबवत आहे. त्यासाठी शाळेला माननीय महामहिम राज्यपाल केरळ राज्य व महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणेजी यांच्या हस्ते आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भक्तिवेदांत जीवन शिक्षण गुरुकुलमधल्या विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात 40 मिनिटाच्या परिपाठाने किंवा प्रार्थनेने होते. या प्रार्थनेचे नेतृत्व HKG मधील मोठे विद्यार्थीच करतात, ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्य, संभाषण कौशल्य विकसित होते. या प्रार्थनेमध्ये मुलांना मनाचे श्लोक, मारुती स्तोत्रांसारखी अनेक स्तोत्रे, सुभाषिते आणि भगवद्गीतेचे 12वे व 15वे अध्याय शिकवले जातात. यानंतर ताई त्यांना छानशी गोष्ट सांगतात. या गोष्टीद्वारे मुलांमध्ये जीवनावश्यक मूल्यांची रुजवण होते. या प्रार्थनेचा शेवट सुंदर अशा नरसिंह आरतीतून होतो आणि त्यानंतर प्रार्थनेला बसायला घेतलेल्या पस्करपट्ट्या मुले स्वतः आवरून ठेवतात आणि मग शिकायला आपापल्या वर्गात जातात. या प्रार्थनेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या श्लोक, स्तोत्र, सुभाषिते यांमुळे मुलांचा विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश विकसित होतो. कथेच्या माध्यमातून मुलांचा मनोमय कोश विकसित होतो. शाळेचा अभ्यासक्रम हा CBSE बोर्डानुसार विकसित केलेला आहे. शाळेमध्ये गणित, इंग्रजी, मराठी, EVS हे विषय शिकवले जातातच, परंतु शाळेची विशेष बाब म्हणजे या ठिकाणी नर्सरीपासूनच संस्कृतची तोंडओळख करून दिली जाते, ज्यामुळे मुलांच्या मनामध्ये संस्कृतविषयी गोडी निर्माण होते. शाळेमध्ये शिकवणे आणि शिकणे केवळ पुस्तकापुरते मर्यादित ठेवले जात नाही, तर ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगला प्राधान्य दिले जाते. प्रत्येक विषयासंदर्भात अनेक ॲक्टिव्हिटीज आणि एक्सपेरिमेंट्स वर्षभर घेतले जातात. त्यात मुले स्वतः वस्तू हाताळतात, करून पाहतात, त्याचं निरीक्षण करतात, अनुभव घेतात आणि त्यातून शिकतात. शिकताना मुलांना त्या गोष्टीचा 5ही इंद्रियांद्वारे अनुभव घेता यावा अशा प्रकारची शिकवणूक पद्धती या ठिकाणी वापरली जाते. त्याचबरोबर एका वर्गात केवळ 15 ते 20 मुलेच असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. प्रत्येक मुलाच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते, त्याच्या शंकांचे निरसन केले जाते. यामुळे विद्यार्थी व शिक्षकाचे नाते अधिक दृढ होते. या सर्व ॲक्टिव्हिटीज व एक्सपेरिमेंटमुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी यांचा विकास होऊन त्यांचा विज्ञानमय कोश विकसित होतो. यानंतर चिमुकल्यांची जेवणाची सुट्टी होते. सर्वजण हात धुवून एकत्र जेवायला बसतात. जेवणाआधी मंत्र म्हणतात आणि मग जेवायला सुरुवात करतात. यामुळे त्यांच्यामध्ये कृतज्ञता निर्माण होते. जेवायला सर्व मुले एकत्र बसतात आणि ताईही त्यांच्यासोबतच जेवायला बसतात. मुले
एकमेकांना आपला डबा शेअर करतात. ह्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये सहकार्य, प्रेमभावना, मैत्री या मूल्यांची जोपासना होते. यानंतर सुरू होतो खेळाचा तास. खेळामध्येही 2 प्रकार आहेत, मुक्त खेळ आणि सांघिक खेळ. मुक्त खेळांमध्ये मुलांना कोणता खेळ खेळायचा आहे, कोणासोबत खेळायचा आहे याची मोकळीक दिली जाते. मुले स्वतः आपली टीम बनवतात आणि एकत्र येऊन आवडता तो खेळ खेळतात. आणि सांघिक खेळांमध्ये मुलांचा संपूर्ण शारीरिक विकास होईल असे साचेबद्ध खेळ नियमपूर्वक, नियोजनपूर्वक घेतले जातात. अशा खेळांचे नियोजन ताई आधीच करून ठेवतात. या खेळांमुळे मुलांमधील ग्रॉस मोटार स्किल्स, फाईन मोटार स्किल्स विकसित होऊन मुलांचा अन्नमय आणि प्राणमय कोश विकसित होतो. यासोबतच वर्षभर सर्व भारतीय सण समारंभ साजरे केले जातात. मुलांना त्यात सहभागी करून घेतले जाते. मुलांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा म्हणून विविध स्पर्धा, परीक्षा आयोजित केल्या जातात. आणि शाळेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे होणारे वार्षिक स्नेहसंमेलन. यामध्ये मुले आनंदाने सहभागी होतात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने सर्वांसमोर नाट्य, नृत्य याचे साहसाने सादरीकरण करतात. खरं तर ही शाळा नाही तर विद्यार्थ्यांचे दुसरे घरच आहे.